नमस्कार. या सत्रात आपण वेग नियंत्रण म्हणजेच स्पीड कंट्रोल शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही सिंगल नीडल लॉक स्टिच मशीन, सिंगल नीडल लॉक स्टिच मशीनचे मुख्य भाग आणि तिचे कार्य शिकणार आहात. सर्वसाधारणपणे घरगुती शिवणकाम आणि कारखान्यातील निर्मितीसाठी लॉक स्टिच मशीन वापरण्यात येते. 2 धागे एकमेकांमध्ये गुंतवून हा टाका तयार होतो. खालील धाग्याकरता म्हणजेच बॉबिन थ्रेड करता देण्यात आलेल्या वाइंडिंग डिव्हाइसनुसार ही मशीन ओळखली जाते. लॉक स्टिचचे गुणधर्म असे आहेत. यामध्ये धाग्याची गुंतागुंत होत नाही, वर आणि खाली समान दिसते, फारसे ताणले जात नाही, कापडाच्या कोणत्याही भागात सुरू होऊ शकते किंवा संपू शकतो. हा स्टिच मुख्यतः महिलांचे कपडे म्हणजे गारमेंट्स आणि काही विणलेल्या कपड्यांकरता वापरतात. यामध्ये 2 धागे असतात, एक सुईसोबतचा धागा आणि दुसरा बॉबिन धागा. हे दोन्ही धागे एकमेकात गुंतवून टाका तयार होतो. लॉक स्टिचचे तपशील. कापडाच्या दोन्ही बाजूस सारखाच टाका तयार होतो. सुई आणि बॉबिनच्या मधल्या धाग्याचा वापर एकाच एक असा असतो. बॉबिनचा धागा बॉबिनमध्ये सतत भरावा लागतो. यामध्ये बॉबिन केस आणि हुक सेट असतो. ताणता न येणारे भाग म्हणजे कॉलर, कफ, खिसे इत्यादीसाठी वापरतात. तयार स्टिचची स्ट्रेचेबिलिटी 0.4% इतकी असते. लॉक स्टिच मशीनचे 2 प्रकार आहेत, सिंगल नीडल आणि डबल नीडल. मोटराइज्ड लॉक स्टिच शिवणयंत्रामध्ये प्रेशर फूट लिव्हर, थ्रेड टेकअप लिव्हर, नीडल बार, प्रेशर फूट, सुई, प्रेशर स्प्रिंग रेग्युलेटर सेट, नी लिफ्टर, पॉवर स्विच, मोटर, एक्सिलरेटर, बॅक टँक लिव्हर, स्टिच रेग्युलेटर, थ्रेड वाइंडर, बॅलन्सिंग व्हील, साइट ग्लास आणि थ्रेड टेन्शन हे भाग असतात. मोटराइज्ड लॉक स्टिच सुस्थितीत राहण्यासाठी प्रत्येक वापरानंतर कापडाचे तुकडे, धागे आणि धूळ साफ करावी. वापरात नसताना मशीनला कव्हर घालावे. ठराविक काळानं मशीनमध्ये तेल आणि ग्रीस लावावे. इलेक्ट्रिकल पॉवर कॉर्ड आणि प्लगची विशेष काळजी घ्यावी. काहीही दोष आढळल्यास लगेचच दुरुस्ती करावी. शिवणयंत्राचे नीडल बार, प्रेशर फूट, थ्रेड रिटेनर, प्री टेन्शन, मशीन पुली, रिव्हर्स स्टिचिंग लिव्हर, फिंगर गार्ड, बॉबिन वाइंडर, थ्रेड टेकअप लिव्हर कव्हर आणि बेल्ट कव्हर हे मुख्य भाग आहेत. आता आपण शिवणयंत्राच्या प्रत्येक भागाचे कार्य पाहूयात. नीडल बार सुईच्या एका टोकाला स्क्रूच्या सहाय्याने धरून ठेवतो. हा भाग स्टिच तयार होताना सुईसोबत फिरतो. याचे मुख्य काम म्हणजे सुईला तिची गती देणे. प्रेशर फूट बुटाच्या आकाराचा हा भाग बारला जोडलेला असतो. शिवताना कपडा धरून ठेवण्याचे काम करतो. थ्रेड रिटेनर या लहान हुकच्या माध्यमातून धागा उभ्या दिशेने थेट सुईत जातो. प्री टेन्शन थ्रेडिंग सोपे करण्यासाठी वापरतात आणि शिवणाला जिथून सुरुवात होते तिथून धागा बाहेर येण्यापासून रोखला जातो. रिव्हर्स स्टिचिंग लिव्हर उलट्या दिशेने कापड शिवण्याकरता वापरतात. मशीन पुली हा फिरणारा भाग मुख्य शाफ्ट आणि मोटरशी बेल्टच्या आधारे जोडलेला असतो. बॉबिन वाइंडर बॉबिनच्या भोवती धाग्याला भरपूर वेळ गुंडाळतो. धागा एकसमानपणे बॉबिन भोवती गुंडाळला जायला हवा, नाहीतर शिवताना अडचणी येतात किंवा धाग्यामध्ये एकसमान ताण राहत नाही. शिवणयंत्रात 3 सुरक्षा उपकरणे असतात. फिंगर गार्ड सुईत बोट जाण्यापासून प्रतिबंध करते.
थ्रेड टेकअप लीव्हर कव्हर मशीनमध्ये विंडो ग्लास बसवली असताना शिवणादरम्यान अपघात होण्यापासून रोखतो. बेल्ट कव्हर शिवणादरम्यान अपघात होण्यापासून रोखतो आणि बेल्टला कव्हर असते. वेग नियंत्रण म्हणजे स्पीड कंट्रोल या सत्राच्या शेवटी आपण पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत तुम्हाला सिंगल नीडल लॉक स्टिच मशीन, सिंगल नीडल लॉक स्टिच मशीनचे मुख्य भाग आणि त्यांची कार्ये लक्षात आली असतील.